नमस्कार मित्रांनो. मी सुनील निकम. कोडिंग कट्टा या आपल्या मराठी चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजचा आपला जो विषय आहे व्हिडिओचा, तो आहे AI फॉर एक्झाम प्रिपरेशन. आता एक्झाम म्हणजे कुठली, तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स. आपले बरेचसे विद्यार्थी कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या तयारी करत असतात, जसं MPSC, UPSC किंवा बँकिंगच्या एक्झाम्स असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या एक्झाम्स आहेत आणि या एक्झामचं प्रिपरेशन करण्यासाठी AI ची मदत त्यांना घेता येऊ शकते. मग आता त्यांना नेमकं कशा पद्धतीने हे AI टूल्स वापरायचे याची आयडिया बऱ्याच वेळेला नसते. माझ्या खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये बऱ्याच लोकांनी कमेंट्स करून मला तसं सजेशन दिलंय, की सर, MPSC किंवा UPSC ची तयारी करायची असेल तर मग AI चा कसा उपयोग करायचा याच्यावर एखादी व्हिडिओ बनवा. तर मी माझ्या नॉलेज प्रमाणे, जसं मी AI वापरतोय त्याच्याप्रमाणे मला जे वाटलं की AI चा उपयोग आपण कसा करू शकतो, त्या उद्देशाने आजची व्हिडिओ मी तयार करतोय. 100% हिचा उपयोग सगळ्यांना होईल एक्झाम प्रिपरेशनसाठी. मग ती MPSC असो, UPSC असो किंवा कुठली एक्झाम असेल, तुम्ही स्पेसिफिक त्याला मेन्शन करू शकता. मग आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत बघा. गुगल जेमिनीचा एक पॉवरफुल फीचर आहे, ते आहे जेम्स. जेम्स म्हणजे काय, पहिले आपण समजून घेऊयात. गुगल जेम्स म्हणजे तुम्ही तुमचा एक पर्सनल, काय म्हणू आपण, की असिस्टंट तयार करता गुगलच्या मदतीने, आणि तो स्पेसिफिक टास्क तुम्ही जसं सांगणार तसं फक्त बिहेव करेल. मग आपण काय करू, की एक्झाम प्रिपरेशनसाठी त्याला ट्रेन करू. म्हणजे आपण एक न्यू जेम तयार करायचा आणि त्याला स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन्स आपण देणार, की त्याने एक्झॅक्टली कुठला रोल प्ले करायचा आहे. आता AI कडे नॉलेज प्रचंड आहे, अख्ख्या जगाचं नॉलेज त्याच्याकडे असतं. आणि मग त्या नॉलेजचा उपयोग करून आपण जशा इन्स्ट्रक्शन्स त्याला देऊ त्या पद्धतीने तो बिहेव करेल आणि मग तो 100% आपल्याला एक्झाम प्रिपरेशनसाठी मदत करेल. मग हे सगळं कसं करायचं, हाऊ टू क्रिएट अवर ओन जेम. तुम्ही तुमचा स्वतःचा एक ट्युटर किंवा एक जेम कसा तयार करू शकतात गुगल जेमिनीच्या मदतीने, ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ खूपच पॉवरफुल आहे, महत्वाची आहे. एक्झाम प्रिपरेशन हा एक कॉमन टास्क आहे. बरेचसे कॉलेजचे विद्यार्थी असतील, स्कूलमध्ये शिकणारे विद्यार्थी असतील, त्यांना परीक्षा द्याव्या लागतात. परीक्षा कुठल्याही असू द्या, मग त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असू द्या किंवा तुमच्या स्कूल कॉलेजच्या युनिव्हर्सिटी एक्झाम्स असू द्या, एक्झामचं प्रिपरेशन तर करावंच लागणार आहे. मग AI ची मदत घेऊन आपण कशा पद्धतीने स्मार्ट स्टडी करू शकतो हे आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला समजेल. स्टेप बाय स्टेप आपण बघूयात. चला आता आपण सुरू करूयात. हाऊ टू क्रिएट अ जेम फॉर एक्झाम प्रिपरेशन. ओके, बघा आता आपल्याला गुगल जेम्स तयार करण्यासाठी इथे गुगलचं जेमिनी ॲप जे आहे ते सुरू करायचं आहे. हे बघा, मी gemini.google.com सुरू केलं. तुमच्या अकाउंटला तुम्ही लॉग इन करून घ्या आणि मग त्याच्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन दिसतोय बघा, जेम्स नावाचा. या जेम्स ऑप्शनला तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक स्क्रीन दिसतोय. याच्यामध्ये तुम्हाला इथे बटन दिसतंय बघा, न्यू जेम. तुम्ही तुमचा स्वतःचा जेम क्रिएट करू शकता. तुम्ही बनवलेले जेम्स मग या ठिकाणी सेव्ह होत राहतील. आता कुठलाही जेम आपल्याला क्रिएट करायचा असेल तर मग त्याच्यासाठी आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी लागणार आहेत, आणि त्या म्हणजे तो जेम जो असेल तो एक्झॅक्टली काय रोल प्ले करणार आहे, कशा पद्धतीने त्या जेमचं काम असणार आहे हे आपल्याला त्याला सांगावं लागणार आहे. ओके, आणि मग त्यासाठी आपल्याला स्टेप बाय स्टेप त्याचं प्रिपरेशन आधी करून घ्यावं लागेल. बघा आता ते कसं करायचं. या ठिकाणी काही गोष्टी तयार करून ठेवलेल्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जो जेम तयार करणार त्याला एक नाव द्यावं लागणार आहे. मी माझ्या जेमचं एक नाव डिसाईड केलेलं आहे, UPSC MPSC मेंटॉर AI. तुम्ही काही नाव देऊ शकता. हे नाव मी त्याला देणार. काही इन्स्ट्रक्शन्स मी या ठिकाणी प्रिपेअर करून घेतल्या. आता ह्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या सगळ्या आपण त्याला दिल्यानंतर तो या इन्स्ट्रक्शन्स प्रमाणे काम करणार आहे. सिंपल इन्स्ट्रक्शन्स आहेत. आणि त्याच्यानंतर मग त्याला आपल्याला अजून एक मेन्शन करायचं की त्याने एक्झॅक्टली काय करायचं आहे हे तर आपण सांगितलं, काय नाही करायचं हे देखील आपण त्याला सांगायचं, शुड नॉट डू. मग त्याला आपल्याला काही इन्स्ट्रक्शन्स द्यायच्या आहेत की त्याने कॅज्युअल चॅट नाही करायचं आहे, मोटिवेशनल स्पीचेस जोपर्यंत कोणी विचारत नाही तोपर्यंत द्यायचं नाही आहे, किंवा इरिलेव्हंट थेरी त्याने सांगायची नाही आहे वगैरे. आपण हे इन्स्ट्रक्शन्स त्याला देऊन ठेवू आणि मग जो काही जेम क्रिएट होईल तो आपण टेस्ट करून बघणार. तर आता आपल्याला हे सगळं प्रिपरेशन जे आहे ते कुठल्या बेसिसवर करायचं आहे, जेमचं नाव ठरवून घ्या, त्याच्या मास्टर इन्स्ट्रक्शन्स तुम्ही या ठिकाणी प्रिपेअर करून घ्या, आणि काय करायचं काय नाही करायचं, आणि मग जेम बनवायला सुरुवात करणार. आता आपण गुगल जेमिनीमध्ये आलो आहे आणि इथे तुम्ही जेम्स ऑप्शनमध्ये क्लिक केल्यानंतर हा स्क्रीन येतोय बघा. याच्यामध्ये दोन सेक्शन आहेत. हा पहिला सेक्शन जो दिसतोय तो आहे जेम्स मेड बाय लॅब्स. गुगल लॅब्समध्ये बनवलेले सगळे जेम्स इथे तुम्हाला दिसत आहेत.
आणि तुम्हाला वाटलं गुगल लॅबसाठी तुम्हाला जेम बनवायचा, तुम्ही न्यू जेमवर इथे क्लिक करा. दिस इज अ जेम फॉर लॅब. आता तुम्हाला तुमचा पर्सनल जेम बनवायचा आहे, मग तुम्ही इथे थोडं स्क्रोल करून खाली या. इथे तुम्हाला जेम मॅनेजर दिसतोय बघा, आणि इथे तुम्ही तुमचा वैयक्तिक तुमचा पर्सनल जेम तुम्ही इथे क्रिएट करू शकता. तुम्हाला हा बनवण्यासाठी प्रॉम्प्ट हवा असेल तर तुम्ही चॅट जीपीटीची मदत घेऊ शकता किंवा कुठलाही AI टूल तुम्हाला वापरता येऊ शकतो. आता मी हे जे प्रिपरेशन केलेलं आहे अर्थातच हे चॅट जीपीटीच्या मदतीने केलेलं आहे. मी चॅट जीपीटीला इन्स्ट्रक्शन दिल्या की मला एक गुगलमध्ये जेमिनीमध्ये एक जेम तयार करायचा आहे, आणि जो मला MPSC UPSCची एक्झाम देण्यासाठी म्हणजे प्रिपरेशन करण्यासाठी मदत करेल. त्यासाठी मला एक जेमसाठी स्टेप बाय स्टेप गाईड कर. मग त्याने मला सांगितलं की जेमचं नाव तुम्ही हे द्या किंवा त्याच्या मास्टर इन्स्ट्रक्शन ह्या असतील. हे सगळं मी चॅट जीपीटीकडून तयार करून घेतलेलं आहे. हे कुठलंही मी माझं मनाचं लिहिलेलं नाही आहे. म्हणजे आपल्याला हेही टेन्शन येतं की हे कसं तयार करायचं, मग आपण याच्यापासून वंचित राहून जाऊ. म्हणजे बऱ्याच जणांना मग पुन्हा हे टेन्शन येईल की जेम बनवायचं असेल तर मग इन्स्ट्रक्शन्स कशा लिहायच्या, पुन्हा त्याच्यासाठी आपली गाडी जी आहे ती थांबून जाईल. मग म्हणून मी चॅट जीपीटीची मदत घ्या असं सांगितलं, जशी मी घेतली. ठीक आहे. आता इथून आपल्याला जेमचं जे नाव आहे ते कॉपी करून घ्यायचं आहे. हे बघा, मी जेमचं नेम इथून कॉपी करून घेतो आणि आता बॅक जातो. आता एक न्यू जेम मी क्रिएट करतो. बघा इथे न्यू जेमवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो विचारेल जेमचं नाव काय असेल. बघा इथे जेम नेम, ते जे मी कॉपी करून घेतलंय ते इथे पेस्ट करून टाका. जेमचं डिस्क्रिप्शन तुम्हाला इथे थोडक्यात द्यायचं आहे. तर हा जो जेम आहे हा एक्झॅक्टली काय करणार आहे त्याचं डिस्क्रिप्शन आपण या ठिकाणी देऊ की हा जेम जो आहे तो MPSC UPSC एक्झामचं प्रिपरेशन करायला आपल्याला मदत करणार आहे. ओके, म्हणजे इट हेल्प्स टू प्रिपेअर फॉर द MPSC UPSC एक्झाम्स. इथे आपण तसं देऊ शकतो, हेल्प्स टू प्रिपेअर फॉर MPSC अँड UPSC एक्झाम. बस ठीक आहे, एक शॉर्टमध्ये डिस्क्रिप्शन द्या. आता मेन पार्ट येतो त्याचा इन्स्ट्रक्शन पार्ट. आता ह्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत तुम्ही चॅट जीपीटीकडून ज्या इन्स्ट्रक्शन घेतल्या आहेत त्या तुम्ही इथून कॉपी करून घ्या. पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी काय असेल एवढा सेक्शन कॉपी करून हा मी तिथे जेम्समध्ये पेस्ट करतो. बघा इन्स्ट्रक्शन सेक्शनमध्ये मी हे सगळं डिटेल पेस्ट करून दिलं. ठीक आहे, इन्स्ट्रक्शन त्याला दिल्या गेल्या. त्याच्यानंतर त्याला तुम्हाला काही नॉलेज बेस द्यायचं असेल, म्हणजे तुमच्याकडे काही फाईल्स असतील, बुक्स असतील PDF वगैरे फॉर्मॅटमध्ये, ते तुम्ही इथून अपलोड करू शकतात. म्हणजे जर तुम्हाला ॲडिशनल तुमच्याकडचं नॉलेज प्रोव्हाइड करायचं असेल, त्याच्याकडे प्रचंड नॉलेज आहे ते तो यूज करणारच ऑलवेज, पण तुम्हालाही वाटलं की स्पेसिफिक काहीतरी असं नॉलेज की जे त्याच्याकडे नसू शकतं, तुमचं पर्सनल एखादं कुठलं काही कंटेंट असेल तर ते देखील तुम्ही इथे अपलोड करून द्या. म्हणजे तो तुम्हाला त्या कंटेंटच्या आधारावर सुद्धा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला देऊ शकतो. ठीक आहे, मग इथे आता आपण इन्स्ट्रक्शन्स त्याला देऊन टाकल्या आणि आपला जो जेम आहे तो इथे नियर अबाउट आता तयार झाला. इथे तुम्हाला दिसतोय बघा UPSC MPSC मेंटॉर AI आणि त्याचं हे डिस्क्रिप्शन दिसतंय आपल्याला. आता आपण त्याला टेस्ट क्वेश्चन या ठिकाणी विचारून बघू. आता इथे बघा माझ्याकडे काही टेस्ट क्वेश्चन आहेत. मी त्याला या ठिकाणी बघा आता टेस्ट क्वेश्चन विचारतो, एक्सप्लेन फंडामेंटल राईट्स फॉर UPSC प्रिलिम्स. ठीक आहे, मग आता मी इथे हा जो टेस्ट क्वेश्चन आहे तो इथे मी पेस्ट करतो आणि त्याला विचारून बघतो. बघा आता तो कशा पद्धतीने आपल्याला इथे गायडन्स करतो. आता त्याला जशा इन्स्ट्रक्शन दिल्या आहेत त्या पद्धतीने तो या ठिकाणी प्रिपेअर करेल आणि कंटेंट आपल्याला या ठिकाणी दाखवेल. हे तुम्ही टेस्टिंग करून घ्या. फायनल जेम तयार होईपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये बदल करू शकता. तुम्हाला मिळालेलं आन्सर जर सॅटिस्फाईड नसेल तर मग तुम्ही पुन्हा इकडे इन्स्ट्रक्शनमध्ये जाऊन चेंज करू शकतात. आणि जर तुम्हाला वाटलं की आलेलं आन्सर जे आहे ते छान आहे, सॅटिस्फाईड आहे किंवा त्याच्यामध्ये आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या सगळ्या मिळत आहेत, तर मग तुम्ही फायनली काय करा, सगळं टेस्ट केल्यानंतर हा जो जेम आहे याला तुम्ही सेव्ह करून घ्या. बघा इथे छान कंटेंट आहे, तुम्ही नीट वाचा, तुम्हाला लक्षात येऊन जाईल. आता हा जो जेम आहे तो तुम्ही काय करा, सेव्ह करा. पुढची स्टेप आहे आता सेव्ह जेम. आता हा जेम मी इथून सेव्ह केल्यानंतर तो स्टोअर झाला. आता आपल्या जेमिनीमध्ये तो क्रिएट झाला आणि आपण आता त्याला टेस्ट करू, म्हणजे त्याच्याबरोबर चॅट करूयात आपण. आणि जर तुम्हाला त्याच्याशी आता चॅटिंग करायचं आहे तुम्ही स्टार्ट चॅटला क्लिक करा आणि बघा आता आपला जेम जो आहे तो या ठिकाणी सुरू झाला. MPSC UPSC एक्झाम प्रिपरेशनसाठीचा हा जेम आहे आणि आता तुम्ही याला प्रॉम्प्ट देऊन त्याच्याबरोबर कम्युनिकेशन करू शकतात. आता हे प्रॉम्प्ट कसे द्यायचे बघा, आता माझ्याकडे काही रेडी प्रॉम्प्ट आहेत. जसे मी त्याला पहिला प्रॉम्प्ट देतो, प्रिपेअर 10 UPSC प्रिलिम्स MCQ ऑन एन्व्हायरमेंट विथ एक्सप्लेनेशन. म्हणजे MPSCची प्रिलिम एक्झाम देण्यासाठी मला 10 क्वेश्चन्स प्रिपेअर करून दे. बघूयात आपण ते 10 क्वेश्चन्स तो कसे प्रिपेअर करतो विथ एक्सप्लेनेशन असं म्हटलं आहे.
म्हणजे तो प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन सुद्धा आपल्याला देणार आहे. बघूया. त्याला मी प्रॉम्प्ट दिल्यानंतर त्याला मी प्रॉम्प्ट दिला या ठिकाणी आणि मग तो इथे बघा क्वेश्चन्स तयार करतोय. क्विज टाईपचं एन्व्हायरमेंट इथे तयार होतंय बघा. हा पहिला प्रश्न आहे. त्याचे हे आन्सर्स आहेत. तुम्हाला इथे शो हिंटमध्ये तो हिंट पण देतोय वेगवेगळ्या पद्धतीने. ठीक आहे. आता मग इथून तुम्ही त्याचं त्या प्रश्नाचं जे काय उत्तर असेल ते तुम्ही सिलेक्ट करा. आता हे रॉंग आहे, हे करेक्ट आहे. हे करेक्ट का आहे त्याचा तो राईट आन्सर जे आहे त्याचं एक्सप्लेनेशन पण तो त्याच्या खाली देतोय बघा. तुम्ही नेक्स्ट क्वेश्चनसाठी पुन्हा इथे क्लिक करा आणि मग पुन्हा इथे तुम्हाला क्वेश्चन दिसेल. त्याचं जे काय आन्सर असेल, आता मी रँडमली देतोय, मी क्वेश्चन वाचत नाही आहे, मी कुठलं तरी एक रँडमली आन्सर देतो. समजा हे रॉंग आहे तर मग त्याचं राईट आन्सर कुठला आहे, हे आहे. मग हे का आहे त्याचं तो पुन्हा एक्सप्लेनेशन आपल्याला देतो. अशा पद्धतीने 10 क्वेश्चन्स त्याने इथे आपल्याला दिलेले आहेत. तुम्ही नेक्स्ट बटनला क्लिक करून त्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर जे आहे ते या ठिकाणी देऊ शकतात आणि मग तुमची तयारी कशा पद्धतीने चालू आहे हे या ठिकाणी तुम्हाला दिसेल. तर आता इथे आपण एक प्रॉम्प्ट त्याला दिला आणि त्याने आपल्याला त्या एक्झामसाठी जी तयारी आहे ती या ठिकाणी करायला मदत केली. हवं असलेलं आन्सर जे आहे ते देईल. आता हा जो जेम आपण तयार केला तो तिघं लँग्वेजमध्ये तुम्हाला कम्युनिकेशन करायला मदत करेल, म्हणजे प्रिपरेशन करायला मदत करेल. मग तुम्ही इंग्लिश, हिंदी, मराठी, तुम्हाला जी लँग्वेज हवी असेल ती तुम्ही सांगू शकता. त्या प्रॉम्प्टमध्ये तुम्ही तसं मेन्शन करा. तुमचा जो क्वेश्चन असेल त्याच्यात तुम्हाला आन्सर कुठल्या लँग्वेजमध्ये हवं आहे ते तुम्ही मेन्शन केलं तर त्या लँग्वेजमध्ये तुम्हाला ते आन्सर मिळून जाईल. बघा आता इथे कंप्लीट डिस्कशन जे आपण त्याला मागितलं ते त्यांनी या ठिकाणी आपल्याला दिलं. आता जे एक्झामची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांना आता हे जे मिळतंय आउटपुट जो दिसतोय तो कसा आहे, चांगला आहे, वाईट आहे, म्हणजे त्याची क्वालिटी काय आहे हे तुम्ही बघा आणि या व्हिडिओच्या मध्ये तुम्ही कमेंट करत असा की तो खरोखर तुम्हाला हेल्पफुल आहे की नाही आहे. म्हणजे जर नसेल तर मग आपल्याला त्या पद्धतीने त्याच्यात अजून काय करता येऊ शकतं आपण विचार करूयात. आणि जर तो हेल्पफुल असेल तर तसंही कमेंट करा की हा जो जेम तयार होतोय इथून तो आपल्याला हेल्पफुल आहे. अशा पद्धतीने एक्झाम प्रिपरेशन करण्यासाठी आपल्याला हा एक जेम्स या ठिकाणी तयार करून मिळतोय. आता तुम्ही जेव्हा परत गुगल जेमिनीच्या तुमच्या अकाउंटला जातात तेव्हा लेफ्ट साईडला जो मेनू आहे त्याच्यामध्ये हा जेम इथे सेव्ह असतो बघा आणि इथे या 3 डॉट्सला क्लिक करून तुम्ही त्याला शेअर देखील करू शकता. नको असेल वाटला हा की याचं काम संपलं आता नकोय, तुम्ही इथून त्याला डिलीट देखील करू शकतात. म्हणजे तयार झालेले जे जेम्स आहे ते तुम्हाला शेअर करता येतील, डिलीट करता येतील, इवन त्याच्यात तुम्ही एडिट सुद्धा करू शकतात. एडिटला क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये परत त्याचं नाव बदलता येईल, त्याचा इन्स्ट्रक्शन सेट तुम्हाला चेंज करता येईल. म्हणजे तुम्ही टेस्ट केल्यानंतर जरी तुमच्या लक्षात आलं की याच्यामध्ये ह्या स्पेसिफिक गोष्टी नाही आहेत तर तुम्ही इन्स्ट्रक्शन सेट पुन्हा बदला आणि चेंजेस केल्यानंतर इथे तुम्ही अपडेट बटन येतं, याला क्लिक करा आणि ते चेंजेस त्याच्यामध्ये पुन्हा वर्क करताना आपल्याला दिसतील. तर एकदा तयार झालेला जेम तुम्हाला नंबर ऑफ टाईम मॉडिफाय करता येऊ शकतो. तर अशा पद्धतीने गुगल जेम्स हा अतिशय पॉवरफुल असा कन्सेप्ट आहे आणि त्याचा उपयोग करून तुम्ही तुमचं एक्झाम प्रिपरेशन करू शकतात. तर अशा पद्धतीने गुगल जेम्स हा जो पार्ट आहे गुगल जेमिनीचा तो आपण एक्झाम प्रिपरेशनसाठी कसा वापरता येऊ शकतो यासाठीचा माझा हा छोटासा प्रयत्न तुम्ही या ठिकाणी बघितला. तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जे एक्झाम प्रिपरेशनसाठी याचा उपयोग करतील त्यांनी तसा मला फीडबॅक द्या किंवा कमेंट करा या व्हिडिओमध्ये की खरोखर हा जेम जो तयार होतोय तो हेल्पफुल आहे का. आणि जर असेल तर मग तुमच्या मित्रांना पण शेअर करा ही व्हिडिओ, त्यांनाही सांगा कशा पद्धतीने एआयचा उपयोग करून आपण एक्झाम प्रिपरेशन करू शकतो. चला आज आपण या ठिकाणी थांबूयात आणि पुन्हा भेटू आपल्या पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.